नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थवृत्त एवं योगा याच्या पेपर 1मधील आज आपण असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत जे तुम्ही स्टडी करताना स्किप नाही केले पाहिजे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आज जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टॉपिक सांगणार आहे किंवा क्वेश्चन्स सांगणार आहे ते तुम्ही केलेच पाहिजे. पण कोणी अशा उद्देशाने हा व्हिडिओ बघू नका की जे मी आज तुम्हाला सांगणार आहे तेच एक पेपर आहे किंवा तसाच पेपर येणार आहे किंवा हाच सेम असा पेपर येणार आहे. तर असं कोणी समजू नका. फक्त ते तुम्हाला सपोर्ट म्हणून किंवा ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्ही चुकून तुमचा अभ्यास करताना स्किप करू नये म्हणून हा मी व्हिडिओ आज बनवत आहे. तर हा व्हिडिओ बनवत असताना मला मागील काही वर्षांचे प्रिव्हियस इयर MUHSचे क्वेश्चन पेपर, तसंच मागील वर्षाचा MUHSचा पेपर, त्यानंतर आपली NCISMची जी सिलेबस कॉपी आहे त्यामध्ये जे मार्कांचं वेटेज दिलेलं आहे किंवा खाली तुम्ही पाहू शकता की तिथे सेपरेट क्वेश्चन वाईज वेटेज दिलेलं आहे किंवा समजा मस्ट टू नो, डिझायर टू नो, हे टॉपिक ह्याचं सर्व ॲनालिसिस करून मी काही क्वेश्चन्स तयार केलेले आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत रसशास्त्र पेपर 1च्या दृष्टीने. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वस्थवृत्त पेपर 1 त्यामध्ये आपण शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजे SAQ पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला SAQ तुम्हाला स्वस्थ व स्वास्थ्य या टॉपिकवर विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला स्वस्थवृत्तची व्याख्या, स्वस्थवृत्तचं प्रयोजन, महत्त्व हे येणं आवश्यक आहे. त्यानंतर हेल्थचे डायमेन्शन्स माहिती पाहिजेत. 4 ते 5 डायमेन्शन आहेत प्लस अदर डायमेन्शन. त्यानंतर वेलबिंगची डेफिनेशन, कन्सेप्ट ऑफ वेलबिंग आणि वसुदेव कुटुंबकम हा सुद्धा काही वेळेस SAQ विचारला गेलेला आहे. तर हे सर्व पॉईंट्स SAQसाठी इम्पॉर्टंट आहेत, तर व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर दुसरा SAQ तुम्हाला दिनचर्यावर विचारला जाऊ शकतो. तर दिनचर्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय माहिती पाहिजे, तर दिनचर्याचा सामान्य क्रम माहिती पाहिजे. विविध आचार्यांनी कोणता क्रम सांगितला आहे, विविध आचार्यांनी कोणते उपक्रम कमी केलेत, कोणते ॲड केलेत ते माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्हाला दिनचर्यावर कोणताही एक विधी विचारला जाऊ शकतो व त्याचा तुम्हाला प्रयोगविधी व उपयोग किंवा महत्त्व लिहायचं असतं. त्यामध्ये सर्व हे मस्ट टू नोचे आहेत. त्यामध्ये मग तुम्हाला असं नाही सांगू शकत की तुम्ही दंतधवनच करा, तो इम्पॉर्टंट आहे, किंवा धूमपानच करा किंवा अंजनच करा. त्यामुळे सर्व 8 ते 10 दिनचर्याक्रम आहेत, ते व्यवस्थित स्टडी करा. जसं लक्षात ठेवता येईल शॉर्टमध्ये तसं लक्षात ठेवा. कोणताही तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तसंच दिनचर्या जसं तुम्हाला SAQला इम्पॉर्टंट आहे तसंच तो तुम्हाला LAQला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यावर सेपरेट एक LAQ विचारला जातो. त्यामुळे जर तुम्ही दिनचर्याचा प्रत्येक क्रम व्यवस्थित स्टडी केला तर ते तुम्हाला 15 ते 20 मार्कांचा बेनिफिट देऊन जाणार आहे एक्झाममध्ये. नेक्स्ट तुम्हाला तिसरा SAQ रात्रीचर्यावर विचारला जाऊ शकतो. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला रात्री जागरण, दिवा स्वाप ह्यांचं महत्त्व, शरीरावर होणारे परिणाम, त्यानंतर निद्रेचे प्रकार, निद्राचं महत्त्व आणि ब्रह्मचर्य अब्रह्मचर्य एकदा शॉर्टमध्ये वाचून घ्या. या कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला एक SAQ विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चौथा SAQ तुम्हाला रोगानुत्पादनीयावर विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला वेगांची संख्या किती, त्यानंतर धारणीय अधारणीय वेग कोणते, त्याचं क्लासिफिकेशन व तुम्हाला कोणताही 1 किंवा 2 वेग विचारले जाऊ शकतात व त्यांची लक्षणं आणि चिकित्सा विचारतात. प्रिव्हियस इयरला मल व मूत्रवेग यांची लक्षण व चिकित्सा विचारली होती, तर कोणताही एक वेग विचारू शकतात. तर इथे सुद्धा सेम दिनचर्यासारखंच आहे, सगळे वेग इम्पॉर्टंट आहेत. असं मी तुम्हाला एक वेग नाही सांगू शकत. त्यामुळे सर्व वेग तुम्ही चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त तो वेग, तो धारणीय आहे की अधारणीय आणि त्यांची लक्षणं आणि चिकित्सा हे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. SAQमध्ये 2 ते 3 वेग विचारतात. त्यानंतर नेक्स्ट SAQ डिजिटल हेल्थ प्रमोशनवर क्वचित SAQ विचारतात. तरी तो डिझायर टू नोचा टॉपिक आहे, तरी एकदा त्याचा 1-1.5 पेजचा आन्सर तयार करून ठेवा. डिजिटल हेल्थ प्रमोशनवर देखील SAQ विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आचार रसायन, रसायन फॉर स्वास्थ्यवर देखील एक SAQ विचारला जातो. तर आचार रसायन हा मेन टॉपिक आहे. सोबतच रसायन, त्याची व्याख्या, त्याचे फायदे आणि त्याचे रसायनाचे प्रकार देखील करून ठेवा. या दोन्हीपैकी एकावर SAQ विचारतात. त्यानंतर मेंटली हील पर्सन हा एक पॉईंट आहे, त्याच्यामध्ये मेंटल इल हेल्थ वगैरे 2-3 पॉईंट येतात, ते व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर आहार वर्ग, आता जसं मी तुम्हाला दिनचर्या किंवा वेग सांगितलं तसंच आहार वर्गसुद्धा असा टॉपिक आहे जो तुम्हाला SAQ आणि LAQ दोन्हीमध्ये इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आहार हा टॉपिक व्यवस्थित स्टडी करा. त्यामध्ये आहार वर्ग 5-6 वर्ग दिलेले आहेत, त्याचे एक्झाम्पल्स, त्याचं गुण, त्यानंतर आहार विधी, विशेष आयतने, आहार सेवन काल आणि अष्टव आहार. तर प्रिव्हियस इयरला अष्टव आहार हा प्रश्न विचारला गेला होता LAQमध्ये, तर ते व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर मॉडर्न एस्पेक्ट पाहिला तर त्यामध्ये बॅलन्स डाएट हा मस्ट टू नोचा टॉपिक आहे आणि मिल्क आणि मीठ हायजीन हा डिझायर टू नोचा टॉपिक आहे, तरी तो एकदा वाचून ठेवा. आणि त्यानंतर अजून एक SAQ तुम्हाला नॅचरोपॅथीवर विचारला जाऊ शकतो. नॅचरोपॅथीमध्ये तुम्हाला माहिती आहे की सनबाथ किंवा मड बाथ, फास्टिंग, हायड्रोथेरपी आणि मसाज हे 5 पॉईंट येतात. तर त्यापैकी कोणत्याही एकावर तुम्हाला SAQ विचारतात. सरळ हायड्रोथेरपी असेल तर मग त्याचे तुम्हाला 2-3 पॉईंट लिहायचे असतात, जसं की बेनिफिट, त्याचं काय प्रोसेस आहे, टाईप्स आहेत ते लिहायचं असतं. किंवा मग पंचकोश थेअरी एकदा वाचून ठेवा, ते सुद्धा तुम्हाला SAQला विचारतात. प्रिव्हियस इयरला पंचकोश थेअरी हा टॉपिक पडलेला आहे,
त्यामुळे तो एकदा व्यवस्थित वाचून घ्या. तर हे होते स्वस्त वृत्त पेपर 1 संबंधित SAQ म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन 5 मार्कांचे. आता नेक्स्ट आपण LAQ लॉंग आन्सर क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर LAQमध्ये सुरुवातीला पहिला LAQ तुम्हाला दिनचर्या या टॉपिकवर विचारला जातो. जसं मी तुम्हाला मागे SAQमध्ये सांगितलंच आहे की दिनचर्या हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे व तो जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला आणि समजून घेतला तर तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना काहीच अडचण येणार नाही. खूप सोपा टॉपिक आहे. दिनचर्याचा एक स्पेसिफिक क्रम असतो, त्या क्रमानुसार तुम्हाला प्रत्येक विधी हा डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कोणताही एक उपक्रम विचारला जातो. तर LAQ 10 मार्काचा असल्याकारणाने तुम्हाला जास्त चान्सेस विचारण्याचे आहेत व्यायाम, अंजन, धूमपान आणि अभ्यंग. कारण ह्याच्यामध्ये लिहिण्यासारखं खूप वेटेज आहे, जसे की त्यांचे प्रकार आहेत, उपयोग आहे, त्यांचा विधी आहे. तर हे 4 जरा व्यवस्थित स्टडी करा. सोबतच इतर क्रमसुद्धा एकदा वाचून घ्या. त्यानंतर दुसरा LAQ तुम्हाला ऋतुचर्यावर विचारला जातो. आता ऋतुचर्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला ऋतुचर्या म्हणजे काय, त्याच्यामध्ये तो चार्ट असतो. आदानकाल, विसर्गकाल, 6 ऋतू असतात. तर ते तुम्हाला आधी माहिती पाहिजे. जर तुम्हाला कोणताही ऋतू आला तर तुम्ही तेवढं तरी लिहू शकता व तुम्हाला ते 2 ते 3 मार्क देऊ शकतात. त्यानंतर जो ऋतू आला असेल त्याचं तुम्हाला सर्व डिटेलमध्ये लिहायचं असतं. तर PYQमध्ये ग्रीष्म ऋतू विचारला होता. तर व्यवस्थित स्टडी करा. कदाचित आता सध्या जो चालू आहे तो सुद्धा ऋतू तुम्हाला विचारू शकतात, जसं की हेमंत किंवा शरदसुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरा LAQ तुम्हाला आहार वर्ग. मी जसं तुम्हाला SAQ सांगताना सांगितलं की आहार वर्ग, दिनचर्या, योगा हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. ते तुम्ही पूर्ण स्टडी करा, त्यातलं काही स्किप करू नका. तर अष्टो आहार, आहार विधी, त्यानंतर आहार सेवनकाल यावर SAQ विचारतात. किंवा कधी जर पेपर अवघड काढला तर तुम्हाला 2-3 आहार वर्गसुद्धा विचारू शकतात. तर त्याच्या तयारीने तुम्ही जावा. आणि चौथा LAQ, शेवटचा LAQ तुम्हाला योगावर असतो. तर त्या सुरुवातीला योगामध्ये तुम्हाला काय यायला पाहिजे, तर योगाची व्याख्या, त्याची उत्पत्ती, निरुक्ती, त्यानंतर विविध आचार्यांनुसार ते 4-5 व्याख्या सांगितलेल्या आहेत. अष्टांग योग कोणते, त्याची नावं, अष्टांग योग डिटेलमध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, त्याचे एक्झाम्पल्स. त्यानंतर आसन, वेगवेगळे आसन, उभ्या स्थितीमधले, बसण्याच्या स्थितीमधले, झोपण्याच्या स्थितीमधले आसन, तुम्हाला त्याची व्याख्या, त्याचे प्रकार माहिती पाहिजेत. किंवा बंधावर देखील LAQ विचारला जाऊ शकतो. कोणते बंध आहे, काय बंध म्हणजे काय. त्याच्यानंतर आसनावर तुम्हाला 2 ते 3-4 आसन विचारले जातात LAQमध्ये व त्याचं तुम्हाला प्रयोगविधी किंवा कसं करायचं ते आसन आणि त्याचे लाभ काय होतात शरीरावर ते सुद्धा लिहायला विचारू शकतात. तर योगा आणि आसन व्यवस्थित स्टडी करा, LAQ विचारला जातो. तर हे होते स्वस्त वृत्त पेपर 1 संबंधित मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, जे तुम्हाला विंटर 2025च्या एक्झाममध्ये उपयोगी पडू शकतात. तर व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला असेल तर तो तुम्हाला समजलाच असेल. तर त्यानुसार स्टडी करा. पेपर खूप जवळ आलेला आहे. 6 ते 7 दिवस राहिलेले आहेत. व्यवस्थित अभ्यास करा. एक्झाम संबंधित तुम्हाला जर काही डाऊट असेल, शंका असेल, काय अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तसंच टेलिग्रामवर आपले सर्व नोट्स अपलोडेड आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्या नोट्स पाहू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा जे विंटर 2025ची एक्झाम देणार आहेत. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.